संगमनेर येथील मालपाणी नगर परिसरातील बंगल्याच्या टेरेसवरील दरवाजाचा कडिकोंडा तोडून बंगल्यामध्ये प्रवेश करून रोख रक्कम आणि दागिने चोरून नेले होते। या प्रकरणी एका स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं मध्य प्रदेश राज्यातून जेरबंद केला आहे। विकास उर्फ बंटी सरदार सिंग मीना असं त्यांचं नाव आहे। संगमनेर येथील मालपाणी नगर परिसरातील रुपेश मुरलीधर भालेराव यांच्या बंगल्यांचे 6 डिसेंबर रोजी रात्री अज्ञात चोरट्यांनी बंगल्याच्या टेरेसवरील दरवाजाचा कडिकोंडा तोडून बंगल्यामध्ये प्रवेश करून 3,07,000 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले होते। याबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना तपासाचे आदेश मिळाल्यानंतर त्यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात, पोलीस अंमलदार संदीप पवार, फुरकान शेख, बाळासाहेब नागरगोजे, किशोर शिरसाट, अमृत आढाव, प्रशांत राठोड आणि अरुण मोरे यांचं पथक तयार करून त्यांना याबाबत सूचना केल्या होत्या। पथकानं गुन्ह्याच्या घटना ठिकाणी भेट देऊन घटना ठिकाणाच्या आसपासचे सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे सदरचा गुन्हा हा विकास सरदार सिंग मीना याने त्याच्या साथीदारासह केल्याचं तपासात निष्पन्न केलं। पथकानं मध्य प्रदेश येथे त्याच्या राहत्या पत्त्यावर शोध घेतला असता तो मिळून आला। त्याच्याकडे या गुन्ह्याबाबत अधिक विचारपूस केली असता त्याने सदरचा गुन्हा हा आदित्य कंजर याच्यासह केल्याची माहिती सांगितली। दरम्यान नीरज मनोज छावडी यानं माहिती दिली की विकास उर्फ बंटी सरदार सिंग मीना हा माझा मित्र असून त्यानं डिसेंबर 2024 मध्ये त्याचे पत्नीचे दागिने असल्याचं सांगून 10-15 दिवस ठेवण्यासाठी दिले असल्याची माहिती सांगितली। तसेच तपासात त्याच्याकडून 5,85,000 रुपयांचे सोन्याचे दागिने, त्यात गंठन, नेकलेस, चेन आणि कर्णफुले असे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत। या प्रकरणी विकास उर्फ बंटी सरदार सिंग मीना या संगमनेर शहर पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आलं असून गुन्ह्याचा पुढील तपास संगमनेर शहर पोलीस स्टेशन हे करत आहेत।